नवरात्र उत्सवामध्ये मुस्लिमांना आता प्रवेश देऊ नका असं विश्व हिंदू परिषदेचं गरबा आयोजकांना निवेदन देण्यात आलंय। दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत भूमिका मांडणार आहे। याविषयी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। भाऊ, काय सांगाल, तुम्ही मागणी करताय की गैर हिंदू कोणीही प्रवेश जे आहे ते गरबा उत्सवामध्ये या ठिकाणी करू नये, काय नेमकं कारण आहे? नवरात्री उत्सव आणि गरबा उत्सव हिंदू धर्माचा मोठा उत्सव आहे। त्याच्यामुळे विश्व हिंदू परिषदेने प्रत्येक पंडालाशी आणि पंडाल संयोजन समितीचे पूर्ण विदर्भ प्रांतात संपर्क केला आणि त्यांना आग्रह केला की गरब्यामध्ये प्रवेश देताना त्यांचं आधार कार्ड एकच एक व्हावं, त्यांना टीका लावला जावा आणि मातेचं पूजन करूनच त्यांनी गरबा पंडालात प्रवेश करावा असा आग्रह सर्वांना आम्ही केला। विधर्मी लोक आणि असामाजिक तत्व या गरब्यामध्ये प्रवेश त्यांचा व्हायला नको म्हणून या अटींचा आम्ही त्यांना आग्रह केला आहे। आग्रह करतो आहे की तपासणी झाली पाहिजे आणि तपासणी होऊनच त्यांचा प्रवेश झाला पाहिजे। एक अजून पंडालामध्ये आम्ही आग्रह केला की पंडालाच्या पूजनात हिंदू धर्माचा एक अवतार आहे वराह अवतार, त्याचं चित्र लावण्यात यावं आणि त्यांचं पूजन करूनच प्रवेश द्यावा असा पण आग्रह केला। पूर्ण विदर्भ प्रांतात आमचा संपर्क सुरू आहे। नागपुरात आणि मोठ्या शहरात तालुका लेवलपर्यंत आम्ही संपर्क करतो। गैर हिंदू यामध्ये आढळून जर आलं तर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांनी केली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।